दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि ते आंदोलन याच्यासाठी आहे, नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला होता त्याच्या निषेधार्थ जे शिक्षा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। परंतु शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येत नसल्याचं या आंदोलन आक्रमक होताना दिसतंय आणि आज मितीला कॉक्रोच जनता पार्टीवर एक भयानक आणि आक्रमक आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू झालेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर दौंडमध्ये देखील काही महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलाय। त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दौंड तहसील कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं समर्थन कशा प्रकारे आहे आणि त्यांची नेमकी दौंड शहरातून तालुक्यातून आपण कशा प्रकारे मागणी करताय, काय सांगाल? कोण बोलतंय? काय सांगाल कशा प्रकारची आपली मागणी आहे? जे आंदोलन चाललं आहे आता ह्याच्यात लेकरांचं भविष्य येणाऱ्या इथनं पुढे ज्यांचं शिक्षण होईल त्या लेकरांचं भविष्य थोडक्यात त्यांच्या भविष्यासाठी धोका निर्माण झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही लोकशाहीचा निषेध करतो आणि सोनम वांगचूक सर यांना आमचा कायम सपोर्टच राहील। काय सांगा, काय बोला? आज जे सोनम सर विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसले होते, लोकशाहीच्या माध्यमातून ते उपोषण करत होते, पण काही दिवसानंतर लोकशाही जाऊन तिथं दडपशाही आली आणि त्या उपोषणाला वेगळंच वळण लागलेले। आपले जे आई वडील असतात ते आता तर शाळा सोडत, पण शाळेच्या माध्यमातून अकॅडमी तयार झालेली आहे। मुलं शाळेत सुद्धा जात नाही, आपल्या पुढच्या भविष्यासाठी पालक लोक मुलांसाठी अकॅडमीत घालतात आणि 2 वर्षासाठी 11वी ते 12वी अकॅडमीचं वर्ष असतं 2, पण त्याला 3 लाख असे पालकांना मोजायला लागतात। त्याच्यात ते सगळे परीक्षा येतात, सेट म्हणा नेट म्हणा सगळ्या परीक्षा येतात आणि एवढा मुलं अभ्यास करतात की त्या मुलांना जेवायची सुद्धा सोय नसती। पालक हे भरपूर पैसेवाले असतात तरी पण राजीनामा देत नाही, याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? आपलं नेमकं म्हणणं काय? धर्मेंद्र त्यांना देऊच वाटत नाही ना, कारण त्यांच्याकडनं खुर्ची गेली तर काय हे होणार। सत्तेचे भुकेलेले आहेत आजकालचे नेते। सरकार हे दडपशाही करते। हो, तुम्हाला काय? दडपशाहीच आहे, कारण लोकशाही हळूहळू ही नष्टच होत चालली आहे। लोकशाही सारखं कोण नेते पण वागत नाहीयेत। काय सांगाल? आता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आहे, ते आक्रमक आंदोलन होताना दिसतंय। आपली नेमकी मागणी काय? तुम्ही काय करताय? आमची मागणी आहे की तुम्ही राजीनामा लवकरात लवकर द्या आणि हा डेमोक्रेटिक कंट्री है एंड राइट टू इक्वालिटी है एंड राइट टू स्पीच है, तो हर एक इंसान का बात करने का राइट्स है। और जब बच्चे आपके सामने कुछ मुद्दे रख रहे, वो मुद्दा छोड़ के आप डाइवर्ट क्यों कर रहे हैं टॉपिक को? और सोनम वांगचूक जो सर है जो आंदोलन के लिए बैठे, उन्हें आप इस तरीके से उठाना ये बहुत गलत बात है। आप डिस्कस कर सकते थे उनके साथ, आप बात कर सकते थे और उन्हें अच्छे से कन्विंस करके आप उनको वहां से ले जा सकते थे हॉस्पिटल में। लेकिन आप गुंडागर्दी करके ऐसे टाइप में आप उनको ऐसे उठा के लेके गए जैसे वो कुछ गलत काम कर रहे हैं। आज कितने तो भी माँ बाप के बच्चे मर रहे, आप उन माँ बाप से पूछिए वो तकलीफ क्या होती है जब इतने बड़े बच्चे सुसाइड करते हैं। मैं हर एक मिनिस्टर से ये पूछना चाहती हूँ कि आपको बच्चे नहीं है क्या? आपके घर में बच्चे नहीं है क्या? अगर हम आपके बच्चे या बीवी के बारे में कुछ बोलते तो आपको तकलीफ होते है, तो हर वो माँ बाप का तकलीफ आप समझिए, आप जिनके बच्चे सुसाइड कर रहे। और आज अभिजीत दिपके सर का या सोनम वांगचूक सर का क्या डिमांड है कि नीट पेपर लीक हो रहे, बच्चे सुसाइड कर रहे, उनके लिए न्याय मांग रहे। उन लोग उससे ज्यादा कुछ मांग रहे नहीं। आज 20-22 दिन क्या 21 दिन जितने भी दिन हुए, एक मिनिस्टर ने भी इनिशिएटिव नहीं लिया कि जाके हम बात करें कि इसका सोल्यूशन निकाले। क्यों इतना? इंदिरा गांधी जी जो प्रधानमंत्री थे, उनके दौर में भी सोनम वांगचुक इनके पिता 14 या 16 दिन तक अनशन के लिए बैठे थे, तो इंदिरा गांधी ने उनको अनशन की जगह पर जाकर उनको पानी पिला, उनका अनशन तोड़ दिया। तो पहले अनशन किया तो सरकार पर दबाव पड़ता था, अनशन रुक जाता था, जो मांगे पूरी होती थी। पर अभी ऐसा क्यों हो रहा है? क्यों हुई? अभी ऐसा नहीं है ना, अभी तानाशाही सरकार है। सरकार जो चाहिए उनका मांग वही है कि हम जो चाहे वही होना चाहिए, बाकी लोग आवाज नहीं उठाने का। अगर आपने आवाज उठाया then you are called as a anti-nationalist, a terrorist. We can raise a voice
It is a democratic country, it is a secular country, and we will raise our voice and we will see that our children will get justice and they will get justice. काय सांगाल सर अजून तुम्ही आंदोलनाला पाठिंबा देताय जय भीम. आज जे नीट परीक्षेमध्ये जे लीकचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भी प्रसिद्ध वैज्ञानिक सोनमजी वांगचूक व दिपके साहेब यांनी जे जंतर मंतरला दिल्ली येथे जे आंदोलन करत आहेत ते चिरडण्याचं काम या बीजेपी सरकारने केलेलं आहे. प्रथमतः मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने आणि समस्त दौंड शहर व तालुक्याच्या वतीने व भीमकन्या ग्रुपच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर ह्या सोनम वांगचूक करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण भारतभर यापेक्षाही मोठे आंदोलन होतील. याची सर्वस्व जबाबदारी भारत सरकारवर असेल असं मी जाहीर करतो. धर्मेंद्र प्रधानच्या संदर्भात काय सांगाल? धर्मेंद्र प्रधान हा गेंड्याच्या कातडीच्या सरकारमधला एक पिल्लू आहे आणि सरकारने त्याचा ऍक्च्युली राजीनामा घेतला पाहिजे असं आमचं सर्वांचं भारतीयांचं मत आहे. तरी शासनाने त्या धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्यावा असं मी जाहीर करतो. पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी सोनम वांगचूक आणि तसेच अभिजित तिपके अर्थातच कॉक्रोच जनता पार्टीला मोठं समर्थन भेटताना दिसतंय आणि त्याच्या समर्थनार्थ आज दौंड तहसील कार्यालयामध्ये देखील काही महिलांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे ज्या पक्षाच्या वतीने देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे. नक्कीच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन ज्या प्रकारे दडपण्याचं काम हे सरकार करतंय ते सरकारने दडपण्याचं काम करू नये अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती आणि त्यांच्यावर टीका होताना दिसते. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.